नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहेत त्या नाण्याविषयी आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. 20 रुपयांचं ते नाणं होतं. तर त्या नाण्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत. माझ्या विद्यार्थ्यांनी मला ते नाणं दिलं होतं, ज्याचं की नाव होतं माहिराज सरफराज पठाण. आणि गंमत अशी, दुपारी मोबाईल हाताळत असताना त्याच नाण्याविषयी मला एक व्हिडिओ पाहायला मिळाला आणि त्या नाण्यासमोर त्या व्हिडिओमध्ये लिहिलेलं होतं 50 लाख मिलेगा. तर मित्रांनो, यूट्यूबवरती अनेक प्रकारचे चुकीचे व्हिडिओ, फेक व्हिडिओ, रॉंग माहिती आणि चुकीच्या किमती अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केले जात असतात. सांगायचं दुर्दैव असं, त्या व्हिडिओला मी सहज लाईक, शेअर, सबस्क्रायबर सगळं थोडंसं चेक केलं तर त्याला हजारो लाईक्स होत्या, त्याला कमेंट्सही भरपूर होत्या आणि त्या व्यक्तीचे सबस्क्रायबर देखील भरपूर होते. मी विचार केला, मी मराठीमध्ये यूट्यूब चॅनल चालू केलं आणि आपण प्रामाणिकपणे सर्वांना माहिती देण्याचं काम करतो आहेत आणि चुकीची माहिती देणाऱ्यांना लाईक्स जास्त, शेअर जास्त, सबस्क्रायबर जास्त. तर मला असं म्हणायचं आहे की आपल्याला सत्य पचवायला फार वेळ लागतो. एखादं 20 रुपयाच्या नाण्याची किंमत 50 लाख मिळेल का म्हणलं की लोक ते पाहत राहतात, त्या व्हिडिओला व्ह्यूज येतात, लाईक करतात लोक आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करून रजिस्ट्रेशन फीसच्या वगैरे नावाखाली फसत असतात. तर आपण वारंवार सांगून देखील अशा घटना घडत असतात. असो, मी ज्यावेळेस सांगतो की कृपया या चॅनल लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा, तर ही तळतळ ही असते की हेच जर चॅनल मी हिंदीमध्ये बनवलं असतं तर संपूर्ण भारतामधून मला व्ह्यूज आले असते. परंतु फक्त व्ह्यूज येणं, सबस्क्रायबर वाढवणं हा माझा उद्देश नाही. मित्रांनो, मराठी माणसानं या क्षेत्रामध्ये यावं, न्यूमिस्मॅटिक क्षेत्रातली माहिती जाणून घ्यावी, दैनंदिन जीवनामध्ये जे कॉइन्स आपल्या हाताळण्यात येतात ते कॉइन्स आपण पाहावेत, त्यांच्या किमती आपण जाणून घ्याव्यात आणि त्याचं कलेक्शन आपण करावं. हे मराठी माणसांसाठी मी खास जाणीवपूर्वक चालू केलेले चॅनल आहे. असो, मला ह्या सबस्क्रायबर वाढवणं किंवा हा माझा उद्देश नाही, परंतु खरी माहिती आणि चांगली माहिती आणि ओरिजिनल किमती सांगणं हाच माझा प्रामाणिक उद्देश आहे. तरी मित्रांनो, या के कॉइन कलेक्टर या चॅनलला कृपया आपण सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. आमच्या दुकानात ही कॉइन मला सापडलं. मी पप्पांना विचारलं, ही कॉइन सरांना अशी कॉइन लागत असतात, मी ही सरांना दाखवायला नेऊ. तुम्हाला ही कॉइन लागत का? तर मित्रांनो, आपण पाहूया ते नाणं, 20 रुपयाचं जे नाणं आहे रेनड्रॉपचं, ते कोणतं आहे, त्याचं मेटल कोणतं आहे आणि त्याची वर्तमान किंमत काय आहे आपण जाणून घेऊया. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बारकाईनं पाहिलं तर हे 20 रुपयाचं बायमेटॅलिक म्हणजे मिश्र धातूंपासून बनलेलं हे जे नाणं आहे, या नाण्यामध्ये कॉपर, झिंक आणि निकेल हे 3 प्रकारचे धातू वापरून हे नाणं तयार केलेलं आहे. या नाण्याचं वजन जर पाहिलं आपण 8.54 ग्रॅम आहे. या ठिकाणी लेफ्ट साईडला जर आपण पाहिलं तर देवनागरीमध्ये भारत, मध्ये अशोक स्तंभ, अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते, उजव्या साईडला इंग्रजीमध्ये इंडिया असं लिहिलेलं आहे. आणि बॅक साईडला जर बारकाईनं पाहिलं तर रेनड्रॉपचं हे नाणं म्हणजे पावसाचं पाणी पडताना असे टिपक्यासारखं दिसते पहा. डिनॉमिनेशन आहे या नाण्याचं 20 रुपये. याचा व्यास आहे 27 mm. जाडी म्हणजे आपण थिकनेस म्हणतो ज्याला, तो 2.15 आहे. आणि याचा शेप जर पाहिला बघा, आपण जर 6 बाजू असल्या, अशा 6 कडा असल्या तर आपण त्याला षटकोन, हेक्झागॉन म्हणतो. परंतु याच्या ज्या एजेस आहेत त्या 12 आहेत, 12 एजेस आहेत. याला आपण बहुभुज म्हणजे पॉलिगॉन असं म्हणू शकतो. हे 2020 सालचं नाणं मुंबई मिंटमध्ये तयार केलेलं नाणं आहे, कॉपर, झिंक आणि निकेलमध्ये. तर अशा पद्धतीचं हे नाणं आपण जर बारकाईनं पाहिलं तर यूट्यूबला अतिशय चुकीचे व्हिडिओ टाकले जाते त्याचे, इतक्या हजाराला, इतक्या लाखाला असं नाणं सांगितलं जातं. तर मित्रांनो, याच्या खऱ्या किमती आपण मिंट वाईज जाणून घेऊया. आपणा सर्वांना माहीतच आहे, मुंबईचं डायमंड मिंट आहे, हेही डायमंड मिंटचं नाणं आहे. साधारण UNC कंडिशनमध्ये याची किंमत जी आहे ती 40 ते 50 रुपये आहे. आणि
कोलकाता मिंट म्हणजे जर या सालाखाली कुठल्याही प्रकारचं चिन्ह नसेल, मिंट मार्क नसेल, तर ते नाणं साधारणतः 100 रुपयाच्या आसपास जातं. हैदराबाद मिंटचं जे नाणं आहे 2020चं हे 20 रुपयाचं रेनड्रॉपचं नाणं, हे मात्र थोडंसं महाग आहे. UNC कंडिशनमध्ये 150 ते 200 रुपयापर्यंत याचं व्हॅल्युएशन आहे. आणि नोएडा म्हणजे या सालाच्या खाली जर गोल्ड टिप कार्ड, गोल्ड डॉट असेल, तर ते नाणं ही 100 ते 150 रुपयाच्या आसपास UNC कंडिशनमध्ये जातं. तर ज्या चुकीच्या किमती युट्यूबला सांगितल्या जातात मित्रांनो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ज्यांच्या किमती लाखोमध्ये आहेत त्या आहेतच, आम्ही नाही म्हणत नाही. नाणे असेही खूप महागडे आहेत, परंतु असे या नाण्यांच्या किमती मी दुपारी पाहिलं की युट्यूबला चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात. तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो, हे मुंबई मिंटचं कॉपर निकेल झिंकमध्ये बनलेलं नाणं एकदम UNC कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर स्क्रॅच नसतील तर साधारण 50-60 रुपये, जे अल्ट्रा कंडिशनमध्ये जर असेल ते UNC कंडिशनमध्ये, तर निश्चित ते 100 रुपयाच्या आसपास देखील जाऊ शकतं. पण याच्या व्यतिरिक्त अतिशय एक्स्ट्रा किमती याच्या नाहीत. तर मित्रांनो, फसू नका. ऑनलाईन युट्यूबवर पाहत असताना 1 लाख 2 लाख म्हणलं का आपल्याला एकदम भारी वाटतं, अरे आपल्याला आता खूप मोठी संधी आली. परंतु आपण चुकीच्या गोष्टी करतो आणि जे व्हिडिओ बनवतात युट्यूबला त्यांना आपण एक प्रकारे सहकार्य करतोय चुकीच्या गोष्टी बनवायला. तर थोडा अभ्यास करा. या न्यूमिस्मॅटिक क्षेत्रामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त बोलून आणि लोकांना फसवणाऱ्या माणसांची संख्या जास्त वाढलेली आहे. हिंदीमध्ये मी मगाही सांगितलं, हिंदीमध्ये मी चॅनल चालू केलं असतं तर मला भरपूर सबस्क्रायबर मिळाले असते. परंतु मराठीमध्ये मराठी माणसानं पुढे यावं आणि मराठी माणसांनी या क्षेत्रात माहिती मिळवावी, न्यूमिस्मॅटिकमध्ये आपली रुची वाढवावी आणि दैनंदिन जीवनातल्या नाणी व नोटांविषयी आपण एक वही करा. त्या वहीमध्ये थोडं लिहून घ्या की हे नाणं कोणत्या मिनिटचं नाणं किती रुपयाला आहे, आणि हे थोडंसं आपण याची आवड निर्माण करून या क्षेत्रामध्ये आपण थोडंसं यावं, हीच माझी मराठी माणसांना मनापासून विनंती आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, या नाण्याविषयी तुम्हाला आणखी जर माझ्यापेक्षा काही माहिती असेल तर मला निश्चित कमेंट्समध्ये कळवा. आणि मी जो व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अजून काही जास्त माहिती सांगायची असेल तर माझ्या कमेंट्समध्ये नक्की सांगत जा. असाच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी मला प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.